आता फॉर एक्झाम्पल आजच्या तारखेला असा विचार करा की बघा $1 डॉलरला असा विचार करा की डॉलर एक वस्तू आहे, ठीक आहे, करन्सी नाही, डॉलर एक काय वस्तू आहे. $1 बाय करायला आपल्याला पहिले $70 पे करायला लागायचे. बघा एक लक्षात घ्या, डॉलर आपण बनवतो का नाही? डॉलर कोण बनवतं? सर अमेरिका. आता अमेरिकेकडनं जर मला डॉलर बाय करायचा आहे तर त्यासाठी मला एका डॉलरसाठी किती रुपये द्यावे लागतायत? $70 द्यावे लागतायत. आजच्या तारखेला तेच आता $1 विकत घ्यायला मला द्यायला लागतायत $95. किती द्यावे लागतात? $95. तर ह्या गोष्टीला आपण मित्रांनो म्हणतो की डॉलरची व्हॅल्यू वाढली आणि आपल्या करन्सीची व्हॅल्यू काय झाली? कमी झाली. परत एकदा लक्षात घ्या, डॉलरची व्हॅल्यू कशी वाढली? मी काय म्हणलं, डॉलर ही एक वस्तू आहे असं समजा. म्हणजे सर पहिले जी वस्तू $70 मिळत होती ती आता कितीला मिळते? 95. आता ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे की वाईट आहे? सर वाईट आहे. आणि असा पण विचार करू शकता तुम्ही की बाबा बघा, पहिले आपले $70 देऊन आपल्याला $1 मिळत होता, आज तोच $1 घ्यायला आपल्याला $95 द्यावे लागतायत. म्हणजे ही गोष्ट इंडियासाठी चांगली आहे की वाईट आहे? वाईट आहे. अरे कितीतरी लोकांना एवढा प्रॉब्लेम आहे समजायचं की त्यांना असं वाटतं अरे चांगलं आहे ना, 70चं 95 झालं, आपल्या पैशाची व्हॅल्यू वाढली. अरे बाबा वाढली नाही, आपण डॉलर विकत घेतोय, आपण डॉलर विकत नाहीये. आपण जर डॉलर विकत असतो तर आपला आज फायदा असता. जी गोष्ट $70 विकत होतो ती आज 95. अरे पण आपण डॉलर बाय करतोय. आता लक्षात घ्या, का रिसेंटली आपले प्राईम मिनिस्टरनी येऊन आपल्याला काय म्हणलं? गोल्ड बाय करू नका, सोनं घेऊ नका, पेट्रोलचा वापर कमी करा. का सांगितलंय? तर मित्रांनो आजच्या तारखेला आपल्याला जे काय आपण गोल्ड बाय करतो, आता बघा इंडियामध्ये गोल्डच्या माइन्स नाहीयेत. तर जिथून आपण ज्या कंट्रीमधनं गोल्ड बाय करतो ना त्यांना जे आपल्याला पेमेंट करावं लागतं, आता साहजिक आहे ज्या बाहेर देशांमधनं आपण गोल्ड खरेदी करतोय त्यांना पेमेंट करावं लागतं. ते पेमेंट मित्रांनो आपल्याला डॉलर मध्ये करावं लागतं. कशात? डॉलर. जे पेट्रोल आपण बाय करतो, काय म्हणलं मित्रांनो? पेट्रोल. हे पेट्रोल जे आपण बाय करतो त्या पेट्रोलचं पण पेमेंट आपल्याला कशात करावं लागतं? डॉलर मध्ये. आता साहजिक आहे असं समजा की बाबा $100 आपण पेट्रोल खरेदी करतोय. तर $100 पेट्रोल मध्ये मित्रांनो पहिले आपल्याला 100 इंटू 70 $100 इंटू 70 पहिले आपल्याला $7,000 द्यावे लागायचे. त्याच गोष्टीसाठी मित्रांनो आज आपल्याला द्यावे लागतायत $9,500. जाग्यावर $2,500 एक्स्ट्रा पे करावे लागतायत. आणि त्यामुळे मित्रांनो गव्हर्नमेंट म्हणतंय जर तुम्ही हे दोन्ही गोष्टींचा परचेस कमी केला तर ऑटोमॅटिकली आपल्याला कमी डॉलर वापरावे लागतील, कमी डॉलर घ्यावे लागतील युएस कडनं. आणि त्यामुळे इंडियाचं जे आता इतक्या हेवी प्रमाणात नुकसान होतंय ते काय होईल? कमी होईल. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट आता कळाली असेल.